तर हळूहळू चढवायला लागतोय त्याच्यावर. नाही गाडी अजून निघणार रे. बारका घेतो तुला मोठं लागतंय. चिकन नारळाच्याच पार्टी तुम्ही भागवा. मग त्याला घरचा एक बिस्किटाचा केक आणणार, पार्लेजीचा सोडा टाकून. तू कसं भरावते चमकला पाहिजे. आता बघा ते बघा स्माइल कशी देतो. विचार ना रिस्क बोलते कंटेंट. जय महाराष्ट्र पब्लिक, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज आहे, आजच्या व्लॉगमध्ये खास काय माहिती का, आज आहे माझ्या भावाचा बड्डे हो का हो. तर तुम्हाला दिसला असेल कशात तरी चुकून वाकून दिसला तर बघा. तर ह्याचा बड्डे पार्टी कधी देणार आहे? आज संध्याकाळनं पार्टी आहे. तर सगळ्यांनी या. आम्हाला झाली नारळ काढायची, तर ह्याला म्हणलं घेऊन येते नारळ सोलायचं घेऊन ये. नारळ सोलायचं आणा नाही, आयशाचा घेऊन ये लवकर. आता मी नारळ काढतो, हे दुसऱ्या मिनिटात. तर गाईज आता आम्ही आलोय नारळ काढायला ट्रॅक्टर घेऊन, कारण की हात पुरत नाही आमचा नारळ, तर ट्रॅक्टरवर उभं राहून काढतो. तर आता बघा त्याच्यावर चढवायला लागती, हे ट्रॅक्टर चढवायला लागतो. गाडी आली, 1 मिनिट थांबू. आणि पाठीमागं जर गेलं तर हे बेतय जाणार. आता धरून बिरून बसलंय. तर हळूहळू चढवायला लागतोय त्याच्यावर. बस झाला, ओके. तर आता लावलाय असा ट्रॅक्टर, तर त्याच्यावरती चढून हाताला येतो डायरेक्ट. पुढच्या त्या ह्याच्यावर चढते वेट वरती. किती उचलला बिचारला तर पट्टी टेकत नाही खाली. पट्टी काढ की, चढ लवकर. तुला माहिती कसलं काढायचं असतात. पाणी असेल ती काढ, खोबरवाल नको काढू. मलई विलय सगळे कस काय तो ती खालच्या ह्याच्यात खोबरं तयार झालंय, वरच्या ह्याच्यात नाही. आता मस्त का इथं 2 नारळ काढल्यात, खाली 1 काढलाय, कारण की ह्यो नाही खाणार, कारण ह्याच्या घरी पण नारळ आहेत. आम्हाला कधी दिलं नाही त्याने. गाडी अजून निघणार रे. काढ मानलाय आता, आणि आता काढायला लागेल अजून एक वरचा. वरती बारका घेतो तुला मोठं लागतंय. चिकन असल्यावर मोठा पीस घेणार असा. काढे पटापटा. तर ह्याचा बड्डे, आणि हे म्हणलाय की नारळाच्याच पार्टी तुम्ही भागवा, म्हणून ह्यांना दिल्यात नारळ. मग त्याला घरचा एक बिस्किटाचा केक आणणार, पार्लेजीचा सोडा टाकून. आता मी नारळ तर आणल्यात, आता ह्यांना पाठवलंय मशीन आणायला. मी नाही, ते निर्याला घेऊन जा. निर्या जा ना त्याच्यावर. जा लवकर ही पण जाय ना. आता आम्हाला त्यांचं नारळ सोडून आणते, मशीन असते सोलायची, ते घेऊन येते. तर असं पोळायचं मशीन आहे. आता मला कसं पडतं कसं काही असं सगळं निघाले. चंप्या बाजूला सर, तुझी डेअरी दिसती यात. चंप्या तुझी डेअरी दिसती. आणि ह्याला पडलो. अरे काय करताय तुम्ही? लय घाट मला लय येत. मग तुला ते सांगतोय, तुम्ही ओलं कधी काढलंच नाहीत, पोरांना कधी दिलंच नाहीत. घे की. हमको टाइम लगेगा तो भी चलेगा, लेकिन क्वालिटी में नो कॉम्प्रोमाइज आहे. मेहरानातले तेराले नाही ह्यानीच काढायचं. ह्यानी हे मशीन कसं आणले आपण एवढं तिथं मागून. नाही बाबा, गुलाबजाम मार चल. पण म्हणा, पण हे शंभूने सगळ्यात खतरनाक नारळ सोडलाय. पहिल्यांदा तिकडे छलून सोडला, आता असा ह्याच्यात आणलाय मशीनीत. कसं सोलतंय, कसं सोलतंय पण सोला ना. माझा इकडे सोलून ठेवलाय मस्त वेगळी. हे आयशाचा सोलतोय, ती त्यांनी पण सोललाय. तर ही नारळ कुठे मला माहित नाही. ते चढवलं लगेच का तुला पावलाय. तर तू म्हणशील ते बसता, मला माहित असेल तर तू म्हणशील नारळ कुठे शंभ्या गेलता फोनवर खाली बोलतो. त्या पोरांनी माझं नारळाला पावलाय. लवकर कुठे ये
त्याला काय माहिती अरे बाबा वाटतं का मारलंयस काय जरा? मला माहित असतं बघा इथला पावलाय इथं असाला पावल्याला माझं नारळ ह्यानीला पावल्याला ह्यानीला पावल्याला पाणी काय ह्याचं खाऊन झालंय आता हे आमच्या ह्याच्यावर डल्ला टाकाय बघतोय पण मी एकदम भारी झाला नाचल्यागत लागतंय शोकी. एकदम क्वालिटी शंभू हे बघा कसं नारळ सोलून कशी घाण टाकली यांनी इथं शंभू आता हे सगळं तू वाळा करायचं तुझा संपलाय नारळ अयो कसं भरावतंय कसं भरावतंय कसं भरावतंय पाणी आलं मला देखी थांब देतो इसको बर्थडे मला येईल हो खक शंभ्याने मन घातला नारळाचं गोट असलं बरं लागतं बघू दे कडक झाले गोडे कसे मला माझं खोबरं झालंय पूर्ण गोडे चांगलं लागलं मला आमचा बी माद्रासी माद्रासी बोलतोयस काय बोलू नको आणचा पोरांना पण त्या दिवशी मग ह्यानी ह्याचा नारळ होता ह्याची मला ह्यानी घेतली इकडे दे ए, सगळे थोडे अर्धे ना तुला काय नाही कसं खातोय हो, कसं खातोय की आम्ही लागले क्रिकेट खेळायला हो काय ही पण खेळतय ह्याच्या बॅटीला बॉल लागा ना बघा आता बॉल लागतोय का मागे थांबला ह्यो आणि मी बघतोय माझी बॅटिंग झाली मी विसरून गेल्या बॅटीने बाकीची बघू आता किती पोरे ती दिसते का निळ्या शर्टवाला काही झूम केले ती रडतं बोर का त्यांच्यातलं तर गाईज आता आम्ही बर्थडे सेलिब्रेट करतोय निऱ्याचा भावाचा तेच ती अरे त्यांना माहिती माझ्या भावाचं नाव निरंजन आहे त्यांना माहिती आहे बारकी पोरं बिर आणले आम्ही असली हे बारकी पोरं हे मोठी पोरं पण आहेत दाढीवाली पोरं पण आहेत काही असली मोठी पोरं पण आहेत हे बारकी पोरं पण आहेत तर आता कापणार आहे केक आणि बघा केक चमकला पाहिजे आता बघा आता चालू झालाय बर्थडे आणि बर्थडे झाला चालू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे निरंजन हॅपी बर्थडे खाकी हाताने खाकी आता शंभू भरवतोय शंभू बरोबर नका रे ऋषा बरोबर नका खाऊन घेऊन हा गोळ फेळ तू ग बस आयशा गोळ फेळ भरवा आता का ती गोळ फेळ भरवा म्हणते तर आता बघा आता आयुष बघा कसा भरवतो आयुष हसतो बघा कसा तुम्ही फक्त आता बघा ते बघा स्माइल कशी देतो स्माइल बघ कशी देते कसं हसते तर झालंय आणि इथं झालंय आता ऐसे उठाते चार में केले काजू कतली ये देखो इसको बोलते हैं चारना और इसको बोलते हैं कंटेंट और आपको पता ही होगा कि कंटेंट के लिए मैं कुछ भी करता हूँ तो फिर से एक केक लेता हूँ ये है शंभू का भी बर्थडे हुआ था लेकिन हमने सेलिब्रेट नहीं किया था अगले मंथ में शंभू मेरे हाथ से खाओ तो ये है हैप्पी बर्थडे शंभू वीडियो चालू आहे ना गाईज थांबा गाईज काय गाईज पिल्या कुठे गेला पिल्या केक खा ओय अरे तू काय खाल्लं तू तेरी काय खाल्लं गाईज ये केक खत्म हो गया पिल्या तू काय खाल्लं मला सांग काय खाल्लं मला असं करतोय आपल्या बर्थडे तिकडे बघ काय बरं पिल्या केक कैसा है बताओ वीडियो में बर्थडे किसका है
बर्थडे तो बर्थडे बॉय गेला आहे साधू आहे आणि नंतर तुम्हाला माहितीच आहे मग आम्हाला विचारू नका बाय बाय एक तर केक लावून घेत नाही उठतो मला लगेच फोड उठते. आता शंभूचा चेहरा कसा चमकतोय तुम्ही बघू शकता. डोक्यावर कुणी घाण टाकली कुणीतरी लय घाण टाकली रे. थांबा आपण सगळ्यांना भरावला पण एक मनुष्य राहिलाय की ज्याचा बर्थडे वर्ष संपल्यावर असतो. हॅपी बर्थडे आयुष. धन्यवाद आकर हैप्पी बर्थडे आयुष. हैप्पी बर्थडे आयुष. भाई बर्थडे बॉय छोड़ के मैंने सबको भरा दिया है. ये पिल्या रह गए हैं. एक बोट तसलं डोळ्या नको मला. एकच बोटा धोका हो गए मेरे साथ. माझा मोबाईल कुठे हो मी कुठे सर बदला गाइस बहुत खतरनाक. ए पिल्या तू कुठं लावते बाबा. ते बर्थडे बॉय लाव इकडे तुला उचलतो इकडे तिथे चल त्याला माहित नाही तू लावून मी म्हणलं मीच पुढाकार घेतो सांग मम्मी पुढाकार घेऊन मला लावायला सांगितलंय. शंभू मला ती सांग तुझ्या डोक्यात कोणी लावला. शंभू थँक्यू म्हण की मला मी बर्थडे सेलिब्रेट केला तुझा. थँक्यू. सबस्क्राइब करा फॉलो करा. कमेंट में लिखो कमेंट में लिखो हैप्पी बर्थडे निरंजन. हैप्पी बर्थडे आयुष. थँक्यू बोलो थँक्यू. थँक्यू हैप्पी बर्थडे निरंजन. ड्रॉप इन कमेंट बॉक्स गाईज. काहीच बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि हा ब्लॉग इथंच एंड होतोय. तर ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.